शेतकरी कर्जमाफीसह विविध सहकारी संस्थांशी संबंधित माहिती, तक्रारी व प्रशासकीय कामांसाठी वारंवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात जाऊनही संबंधित सहाय्यक निबंधक अनिल देवकर यांची भेट होत नसल्याने संतप्त झालेल्या खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे यांनी शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी देवळा येथील कार्यालयात रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले। विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी शेतमाल खरेदी विक्री केंद्रे, पतसंस्था तसेच इतर सहकारी संस्थांवर देखरेख ठेवणे, नियंत्रण करणे आणि त्यांच्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी सहाय्यक निबंधक कार्यालयाची आहे। मात्र संबंधित सहाय्यक निबंधक अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असून वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी देवळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अनेकदा भेट देऊनही सहाय्यक निबंधकांची भेट न झाल्याने अखेर संताप व्यक्त करण्यासाठी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधातील हा प्रतिकात्मक निषेध असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचारी रामदास अहिरे यांनी आंदोलनकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरे देत तसेच मी शासनाचा सेवक आहे, जनतेचा सेवक नाही असे म्हणत असभ्य वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अनुपस्थित सहाय्यक निबंधक आणि असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे देवळा तालुकाध्यक्ष तथा खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि लोहणेर येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे यांनी केली आहे। दरम्यान नागरिकांच्या कामासाठी असलेल्या कार्यालयात अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याच्या आरोपामुळे सहकार विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या अनोख्या आंदोलनाची देवळा तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली।